याड लागलं ग याड लागलं ग रंगलं तुझ्यात याड लागलं ग वास येऊ साथ येई कस्तुरीचा चाखलं या वारक वाढ लागलं ग। सैराट मधून सुपर एंट्री करणारा आकाश ठोसर आता फक्त महाराष्ट्रातलाच नव्हे तर संपूर्ण देशातल्या तमाम लोकांच्या मनात जाऊन बसलाय। अगं संध्या जोरात मिळालंय जोरात रंगात आलं या झालंय पण सैराट मधल्या आकाशची इमेज ही एक लाजरा शांत टिपिकल गावाकडच्या मुलांसारखी होती। आता लवकरच आपल्याला आकाशचा नवा लुक पाहायला मिळणार आहे। त्याचा हा लुक आहे अपकमिंग सिनेमा FU म्हणजेच फ्रेंडशिप अनलिमिटेड मधला। सिनेमाची नुकतीच टीझर लॉन्चची दमदार पार्टी झाली। आकाश ठोसर, संस्कृती बालगुडे, वैदेही परशुरामी आणि सत्या मांजरेकर अशी या सिनेमाची मुख्य स्टारकास्ट आहे। आकाश यामध्ये फुल रॉकस्टार लुक मध्ये आहे। सिनेमा हा पूर्णपणे शहरातला आहे आणि आकाश मूळचा ग्रामीण भागातून आलाय। अशा वेळी त्याची रिएक्शन काय होती माहितीये? सगळ्यांना सैराट बघितलं, त्याच्यामध्ये परशाचं कॅरेक्टर बघितलं, त्यानंतर आता साहिलचं कॅरेक्टर प्ले करतो FU सो दोन्ही खूप डिफरन्स होते दोघांमध्ये। आणि परशाचं बघितलं असेल गावाकडची स्टोरी होती आणि साहिलची आता जे बघताय ते एकदम सिटीतली स्टोरी। माझी लहानपणीपासूनची इच्छा होती की मी कॉलेजमध्ये गेलो हे करणार ते करणार, पण मला ते करायला भेटलं नाही। सो आता FU माझी ती इच्छा पूर्ण होती। खूप भारी वाटते मला। वेल, सिनेमा सुरू होण्याआधी आकाशच्या मनात बरीच भीती होती। खरंच खूप एन्जॉय करतो, कारण आता मी मगाशी सांगितलं तसं आता महेशसरांना ही गोष्ट माहिती नाही, कारण ज्यावेळेस ते मला भेटले होते मला सांगितलं होतं फिल्मबद्दल, तर मी महेशसरांना डायरेक्टली नव्हतं बोललो, पण मी FU नको म्हणत होतो करायला, कारण मला कळलं होती की म्युझिकल फिल्म आहे, ह्याच्यामध्ये भरपूर गाणे आहेत, मला भरपूर गाण्यामध्ये डान्स करायचा जो मला कधीच केला नाही, मी कधीच मला येत नाहीत, त्यामुळे मी नाही म्हणत होतो। पण ज्यावेळेस मी महेशसरांसोबत काम केलं तो माझा एक्सपिरियन्स खूप भारी होता। मी ॲक्च्युली मला थोडी आधी भीती होती त्यांच्याबद्दल की आता कसं होईल, ते रागवतील, सेटवर ओरडतील, असं काहीच झालं नाही। त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं, ते स्वतः मला करून दाखवायचे, प्रत्येक सीन करून दाखवायचे, त्याच्यानंतर मी त्यांना कॉपी करून करायचो। सो असा एक्सपिरियन्स होता माझा। कळलं तर महेश मांजरेकर ही इज द मॅन बिहाइंड, ज्यांनी या सगळ्या गोष्टी करून घेतल्या। वेल, या फिल्म बद्दल त्यांनीही त्यांचा कनेक्टिंग पॉइंट सांगितलाय। What I don't know people that went through that bad days. पण मला तर त्यावेळेला ती चीड असतेच, कारण काय असतं की लेट अस मेक मिस्टेक्स अँड लर्न फ्रॉम इट। तुम्ही नका ठरवू की आम्ही कसं जगावं, तुम्ही जगलात ना तुमचं आयुष्य। हे मी आज सांगतो म्हणजे मलाही माझी बरोबर हेच सांगत असते, तुम्ही जगलात ना। सो दिस इज नेव्हर एंडिंग। आणि मला कुठेतरी ते ॲड्रेस करणं खूप गरजेचं होतं। आणि इट इज वन फिल्म म्हणजे खूप वर्ष असं तो साठवून ठेवलेला सिनेमा। चला तर मग आता आपण सिनेमातल्या इतर टीमचे एक्सपिरियन्स ऐकूया। मी खरं तर जेवढी मजा केली आहे या चित्रपटासाठी तेवढी मेहनत केली आहे, मला प्लीज नमूद करावं असं वाटेल, कारण का जेवढं चकाचक दिसतंय आणि जेवढ्या छान एनर्जीने आम्ही नाचतो ते आम्ही उन्हात नाचत होतो, तर त्यामुळे त्याची फिलिंग होती। पण आम्हाला माहिती होतं की कुठेतरी हे सार्थ ठरणार आहे किंवा हे वर्थ आहे हे सगळं। इट्स अन आर्टिस्ट ड्रीम, कारण का तुम्हाला इथे अभिनय करायला मिळतोय, तुम्हाला इथे डान्स करायला मिळतोय, थोड्याफार फरकात गायलाही मिळतंय तर त्यामुळे सगळंच म्हणजे एक कलाकार अगदी तृप्त होऊन जाईल अशी एक फिल्म आहे। FUच्या बाबतीत की हे सरांचं ड्रीम प्रोजेक्ट होतं। सर खूप वर्षांपासून हे प्रोजेक्टच्या मागे आहेत आणि मला असं वाटतं प्रत्येक कलाकारासाठी आम्हा सगळ्यांसाठीच हे एक ड्रीम प्रोजेक्ट आहे की म्युझिकल आहे, त्याच्यात 14 गाणी आहेत आणि त्याचबरोबर महेश सरांच्या डायरेक्शनच्या अंडर आम्हाला काम करायला मिळालं आहे आणि धमाल केली आहे आम्ही, आणि ती सगळी धमाल तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे आणि तुम्हालाही तितकीच धमाल येणार आहे याची आम्हाला खात्री आहे। खऱ्या आयुष्यावरती बेस्ट स्टोरी येईल। दर 2-3 वर्षांनी आपण म्हणतो की काळ बदलतो, जनरेशन गॅप येते, तर ती जनरेशन गॅप कशी भरून आली पाहिजे, कसं आपण झेलं पोहायला पाहिजे, पालकांनी आपल्या मुलांबरोबर कसं झेलं पोहायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी फिल्ममध्ये कॉलेजमध्ये काय लाईफ असते, कशी धमाल मस्ती असते। काही 2 मुले एका मुलाच्या मागे लाईन मारत असतात, काही 2 मुलं एका मुलीच्या मागे लाईन मारतात, कोणाला प्रेम होतं कोणाला नाही, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कॉलेजमध्ये नेणार आहेत, परत तुम्हाला सगळ्यात अजून आठवणी येणार आहेत। त्यामुळे प्लीज 2 जूनपासून पाहायला विसरू नका फ्रेंडशिप अनलिमिटेड FU दोस्तीसाठी। जिंदगी हाल पे हाल बोलो
जबरदस्त सिनेमा 2 जूनला आपल्या भेटीला येतोय. यावेळी आपल्या मित्रांसोबत फ्रेंडशिप सेलिब्रेट करायला विसरू नका.